यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। डीएव्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा विभागीय स्तर 2025-26 चा उत्साहात प्रारंभ। 6 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबई येथील डीएव्ही पब्लिक स्कूल न्यू पनवेल या यजमान शाळेत डीएव्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या विभागीय स्तरावरील स्पर्धांचा शानदार उद्घाटन समारंभ उत्स्फूर्त वातावरणात पार पडला। महाराष्ट्र आणि गुजरात पश्चिम विभाग मधील उद्योन्मुख खेळाडूंना एकत्र आणणाऱ्या या सोहळ्याला ठाणे, खारघर, पुणे, नेरूळ आणि मुलुंड येथील डीएव्ही शाळांचे सन्माननीय प्राचार्य उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि डीएव्ही गीत सुमधुर आवाजात सादर करून झाली। मुख्य अतिथींच्या हस्ते डीएव्ही ध्वज फडकवण्यात आला। यानंतर यजमान शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी गीत सादर केले। सन्माननीय एआरओ झोन सी श्रीमती सिम्मी जुनेजा आणि एआरओ झोन ए व्यवस्थापक श्रीमती सीमा मैंदिरत्ता यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, ज्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले। सहभागी शाळांनी प्रभावशाली संचलन सादर करून मान्यवरांप्रती आदर व्यक्त केला। त्यानंतर मशाल रिले आणि शपथविधी समारंभ पार पडला। सन्माननीय श्रीमती सिम्मी जुनेजा यांनी विद्यार्थ्यांना संघ भावनेने खेळण्यास आणि उत्कृष्ट कामगिरी दाखवण्यास प्रोत्साहित केले। यजमान शाळेने सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत मनमोहक ठरला। मुख्य अतिथी आणि उत्साही क्रीडाप्रेमी कुमारी ऐश्वर्या भास्करन यांनी त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थितांना संबोधित केले आणि स्पर्धा सुरू झाल्याची अधिकृत घोषणा केली। पहिला दिवस ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटसाठी समर्पित होता। विद्यार्थ्यांनी धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर आणि 1500 मीटर, रिले शर्यत, भालाफेक, उंच उडी, थाळीफेक आणि गोळाफेक यासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये आपले अपवादात्मक कौशल्य आणि उत्कृष्ट क्रीडावृत्ती दर्शवली। या विभागीय स्तरावर विजयी होणारे संघ नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या डीएव्ही राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील। पुढील 3 दिवसात विद्यार्थी बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बॅडमिंटन, नेटबॉल, रायफल शूटिंग, तिरंदाजी इत्यादी सांघिक आणि इतर अनेक खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवतील। हा सोहळा केवळ उद्योन्मुख खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ पुरवणारा नव्हता, तर विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवणाराही ठरला। या स्पर्धेमध्ये उदंड सहभाग आणि आश्चर्यकारक खेळाडूवृत्ती दिसून आली। विभागीय स्तरावरील या 3 दिवसीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची सांगता आज झालेल्या स्पर्धांसाठी बक्षीस वितरण समारंभाने झाली। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।